वटपौर्णिमा या दिवशी करावयाची पूजा. वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे, शुचिर्भूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. व्रताचे संकल्प घेणे. पूजेला बसण्यापूर्वी मी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते असा संकल्प करावा. वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाचे झाड वटवृक्ष शोधून त्यास पाणी घालावे. हळद, कुंकू, फुले, फळे अर्पण करावीत. सुती दोऱ्याने किंवा 9 वळ्याच्या धाग्याने वडाच्या झाडाभोवती 7 किंवा अधिक फेऱ्या घालाव्यात व प्रत्येक फेरीत प्रार्थना करावी. सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी, वाचावी. वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्री, सत्यवान यांच्या कथेचे वाचन करणे किंवा ती ऐकणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. या कथेमुळे या व्रताचे महत्त्व समजते. ब्राह्मणांना अन्नदान व वस्त्रदान करावे. शक्य असल्यास ब्राह्मण किंवा गरजूंना अन्न, फळे, वस्त्रे किंवा दक्षिणा द्यावी. उपवास व्रत. बऱ्याच स्त्रिया या दिवशी उपवास करतात. संपूर्ण उपवास, फलाहार किंवा एक वेळ जेवण, रात्री व्रत पूर्ण करून पारण केले जाते. सौभाग्याचे वस्त्र व दागिने परिधान करावेत. सुवासनांच्या रूपात साजेसा साजशृंगार करावा. कुंकू, बांगड्या, बिंदी, झुंबर, नथ इत्यादी.